कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे म्हणे माझे हेची सर्व सुख तुका 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 म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख पाहे न श्रीमुख बळीने पाहे न श्रीमुख बळीने तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर श्रीमुख तुळशी हार तुळशी हार कासे पितांबर
राम हरे हरे जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम 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 जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण पाहता लोचनी सुख झाले हो सात तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा परी बौद्ध सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा हरी सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम मागत सेवा पै मागणे चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित संत सेवा अखंडित संत सेवा टाळ टाळ सेवा अखंडित चरण सेवा खंडित वास द्याव पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा 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 जन्म हो का भलते याती तो भलते याती परी न चुके हरी भक्ती परी न चुके हरी हरि न चुके हरि भक्ति 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 वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा 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 नामा म्हणे कमळापती म्हणे कमलापती नामा म्हणे कमळापती म्हणे कमलापती तेची द्यावे पुढत पुढती द्यावे पुढत पुढती पुढता पुढती जावे पुढता पुढती हे जावे पुढता पुढती जावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा 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 विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई हेची पै देवा मग हेची पै देवा मग हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत मागत हेची देवा
मागत चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वासुदेव पंढरीचा वासुदेव पंढरीचा चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वासुदेवा पंढरीचा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा हे जी देवा बाई मागत मागत हे जी देवा बाई मागत हेची देवा पै मागत मागत हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा सदा संग हरिदासाचा सदा सदा संग हरिदासाचा सदा हे सदा संग हे सदा हे सदा संग हरिदास सदा संग हरिदासा सदा संग सदा संग सदा संग हरिदासा हरिदासा सदा संग हरिदासा हरिदासा हे सदा संग सदा संग हरिदासा हरिदासा सदा संग हरिदासा सदा संग
हरिदासाचा सदा सदा संग हरिदासांचा सदा संग सदा संग हा हा सदासंग हरिदासाचा सदासंग हरिदासाचा वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा विठ्ठल 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 एची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते याती परी न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नामा म्हणे कमलापती हेची द्यावे पुडत पुडती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय धातु मणीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगागरु प्रथमा नमन पांडुरंगागरु प्रथमा नमन पांडुरंगागरु प्रथमा नमन पांडुरंगागरु प्रथम नमन हे चरण सताचिया दुसरे चरण सताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू चरण
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा नमन माझे दंडवत दुसरी बंधू शारदाजी चतुराननाची आत्मजा वाक सिद्धे पाविजे सहजा तिच्या नमन माझे दंडवत आता बंधू देव ब्राह्मण त्यांचे निपुण्य पावण प्रसन्न होते श्रोते जन तया नमन माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती तया नमन माझे दंडवत आता बंधू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा मोह मुक्ताबाई त्रिभुवन बावली गावाई नमो त्रिभुवन पावनी गावाई नमो त्रिभुवन बावली गावाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवाची आत्रय जननी देवाची आत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आद्यत्रय जननी जीवाचिया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा यावर करी संतांचा यावर करी यावर करी हे मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा यावर करी संतांचा यावर करी संतांचा मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज सद्गुरु श्रीपाद रामदास छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी भारत माते की सब संतन की हर 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 हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा प्राप्त प्रसंगी निरूपणाकरिता म्हणजेच कीर्तन रूपी सेवेकरिता प्राप्त असलेला अभंग अखिल कोड ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगाधार पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिदिनी आणि अंजराजे साधकांचे मायबाप अनाथांची माय विश्ववंदनी आणि अणोबाराय नवे 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 पंढरीश परमात्म्याचे लढिवाळ भक्त नामदेव महाराज आणि नामदेव महाराज अभंगातून आज मागणी मागतात विठ्ठल अभंग नामदेव महाराजांचा आहे 4 चरणाचा आहे आणि मागणी पर आहे. आपण महोत्सव केला आणि ह्या महोत्सवाचा जागराचा दिवस आज आहे आणि जागराच्या दिवसानिमित्त आपण जी सेवा केली त्या निमित्ताने आपण मागणी मागायची असते. मागणीमध्ये नामदेव महाराज म्हणतात की मला हेच द्या की चरणाची सेवा द्या.
मला वास पंढरीचा द्या, हरिदासांचे संग द्या, माझा जन्म कुठेही होऊ द्या, पण भक्ती माझी हरिभक्ती कधी चुकून देऊ नका. आणि हेच नामदेव महाराज पंढरीश परमात्म्याकडे मागतात. असा अभंगाचा गोषवारा. विठ्ठल हो, कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सेवेचा परिहार द्यायचा झाला तो असा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालणारा रामकृष्ण हरी विना पहारा, सकाळची काकड आरती, दुपारचं भजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, कीर्तन, नंतर महाप्रसाद, नंतर जागर, अशा विविध रंगाने नटलेला अखंड हरिनाम सप्ताह आळंदी देवाची. आणि हरिभक्तपरायण गुरुवर्य प्राप्त स्मरणीय सचिन महाराज जाधव गुरुवर्यांनी आज्ञा केली आणि त्या आज्ञेचं पालन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. विठ्ठल 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 हो, सकाळच्या सेवेमध्ये कुंदन महाराज आणि आमचे श्लोक महाराज यांची सेवा झाली. आणि संध्याकाळची सेवा आमचे हरिभक्तपरायण गुरुबंधू अभंग महाराज यांची सेवा होती. भावाची सेवा आहे आणि ती सेवा वडिलांनी भावाकडे दिली. त्याबद्दल वडिलांचा आणि भावाचाही धन्यवाद. विठ्ठल हो, माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय, श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय हे ज्या वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी आणि पायास्थानी आहेत, त्या महाराष्ट्रामध्ये आपण आळंदीमध्ये या ठिकाणी कीर्तन करतो. या ठिकाणी प्रश्न असा पडतो, कीर्तन का करावं? संतांची भाषा आहे कीर्तन चांग, कीर्तन चांग होयंग हरिरूप. हरिरूप होण्यासाठी कीर्तन भक्ती सांगितले महाराज, आणि ही भक्ती सर्वश्रेष्ठ सांगितली. कीर्तनाने काय होतं, कीर्तनाने काय नाही होतो. तुकोबाराय म्हणतात, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठल. आणि त्या विठ्ठलाचं चिंतन करण्यासाठी आजचा हा सोहळा. विठ्ठल सोहळा 729वा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा समाधी सोहळ्याला 729वे वर्ष पूर्ण झाले. आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने विश्वगुरु फाउंडेशन संचलित आपली संस्था, आणि या संस्थेमध्ये तुम्ही आम्ही सर्व वारकरी या ठिकाणी भगवंताच्या सेवेसाठी उपस्थित आहोत. प्रथमतः गुरुवर्यांना धन्यवाद देतो आणि भावांनाही धन्यवाद देतो. त्यांनी ही सेवा मजकडे दिली आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल हो, नामदेवराय महाराज भगवंताचे लढीवाळ भक्त. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय, वैराग्य म्हटलं की तुकोबाराय, तसं शांती म्हटलं की एकनाथ महाराज, तसं प्रेम म्हटलं की माझे नामदेवराय पुढे येतात. आणि ते नामदेवराय अभंगामध्ये म्हणतात की हे देवा, मला इतर काही नको. या ठिकाणी प्रश्न असा पडतो, काही मागणे अमानुचित, वडिलांची रीत जाणतसे हे म्हणणारे संत आज आपल्याला मागणी का मागतात? मागणी का मागावी, मागणी कुणाकडे मागावी आणि काय मागावं याचं चिंतन या ठिकाणी करायचंय. विठ्ठला हो, मागणी कोण मागते? नामदेव महाराज. कुणाकडे मागतात? देवाकडे मागतात. काय झालं महाराज, शेतकऱ्याला देव प्रसन्न झाला आणि माग म्हटले काय मागायचे. आता बुद्धीची क्षमता तसं मागणीचं नियोजन ठरतं. शेतकरी दमून दमून त्रासला होता. तो म्हणतो, देवा माझ्याकडे तंबाखू आहे पण चुना घरी विसरला, चुना द्या. आता देव प्रसन्न झाला तर मागावं काय, तर चुना मागितला. हे जसं चुकीचं ठरतंय तसं आपल्याला देव प्रसन्न झाला तर आपण काय मागावं. नामदेव महाराज संतांची भाषा आपल्याला सांगते, उच्च कोटीची भाषा सांगते की चरण सेवा मागावी. आणि ही चरण सेवा मागितल्यानंतर काय होतं, आणि मागितल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होते. विठ्ठल हो, माऊली
माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी काय केलं? चरण सेवाच केली, आयुष्यभर चरण सेवा केली. संन्यासाची मुले म्हणून हिणवलं गेलं, मात्र हरिविषयी एकनिष्ठता सोडली नाही. आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं आणि प्रायचित्त घेतल्यानंतर वाळीत टाकलं. वाळीत टाकलं जनसामान्य लोकांनी, आणि ह्या जनसामान्य लोकांनी वाळीत टाकल्यानंतर इंद्रायणीचं पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही. मधुकरी मागायला गेल्यानंतर ज्ञानोबाराय घरापुढे जातात, भिक्षांदेही भिक्षांदेही, आणि असा आवाज झाल्यानंतर घरातून कुणीतरी यावं, थोडी भाकरी द्यावी, पुढच्या दारात जावं, कुणीतरी यावं, शिदा द्यावा. आणि घरी आपल्या कुटीत जात असताना ब्राह्मणाने मधीच छळावं, संन्याशाच्या कारड्या तुम्हाला कशाला लागती भिक्षा? मधी यावं आणि झोळी घ्यावी, झोळी इथली जी सामुग्री आहे ती माती मोल करावी, आणि माती मोल केल्यानंतर त्याच ठिकाणी ज्ञानोबाराय त्या आवेशामध्ये, त्या रागामध्ये आपल्या झोपडीत येतात, आणि झोपडीत आल्यानंतर झोपडीचा दरवाजा बंद करतात, ताटी लावून घेतात. या जगाच्या कल्याणासाठी आपण अवतार घेतला, मात्र जग आपल्याला एवढा त्रास देते, एवढा त्रास देते की 2 टायमाची भिक्षा सुद्धा आपल्याला कोणी दे. ताटी लावून घेतली आणि त्या ठिकाणी मुक्ताबाईंनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर ताटी स्वतः उघडली नाही. ताटी स्वतः उघडली नाही, ताटी उघडायला प्रवृत्त केलं. आजही मुक्ताबाईंचे आपल्याला अनेक उपकार आहेत. ह्या आपल्या मुक्ताताईच आहेत. बोला मुक्ताताई महाराज की. बहिणीचं गुणगान केल्यावर भावाला आनंद होतो. आज ज्ञानोबारायांचा सोहळा आहे, बहिणीचंही आपल्याला गुणगान केलं पाहिजे. गुरुवर्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत की आज या बहिणींनाही आपण शिकवतोय. बहिणीने ताटी उघडायला प्रवृत्त केलं आणि अभंग तयार झाले. महाराज योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, 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 विश्वर गेले बने, विश्वर झाले बने, विश्वरागे 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 झाले. काय म्हणती माझी मुक्ताई? चालू ठेवा, चालू ठेवा. काय म्हणती मुक्ताई? अरे ज्ञाना, या जगाच्या कल्याणासाठी आपल्याला जगाचा त्रास सहन करावा. बारी जीभ दाताने चाविली, कुणी 32 तोडिली,
किंवा आपलंच लहान बालक आईच्या मांडीवर त्याने विष्ठा केली, कोणी मांडी तोडतं का? अरे जीभ दाताने चावली तर कोणी बत्तीसी पाडतं का? तसं या समाजाने आपल्याला अनेक त्रास दिलाय, मात्र समाजाला योग्याने त्रास द्यायचा नसतो. पाणी होड शांत व्हायचं. ह्या समाजाच्या हितासाठी आपला अवतार आहे. आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेऊन आपल्याला समाजाच्या उद्धाराचं काम आपल्या हाती दिलं. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4 आपण भावंड. आपल्यामुळे अख्खा विश्व तरणार. म्हणून विश्व रागे झाले बडी, संती सुखे व्हावे पाणी. म्हणून ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी ताटी स्वतः उघडून जगापुढे ज्ञानेश्वरी ठेवली. नव्हे 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 किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले. धर्म कीर्तन जगाला दिलं आणि हे धर्म कीर्तन आज आपण सर्वांनी केलं. व्यासपीठ चालक महाराज या ठिकाणी उपस्थित, गुरुवर्य उपस्थित आहेत. विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरी पारायण केलं. आमच्या ताईंनी ज्ञानेश्वरीची पारायण केली महाराज. याच आनंद ज्ञानोबरायांना होत असेल की मी ताटी उघडली आणि हे विश्व सुखी झालं. म्हणून मुक्ताबाई महाराज म्हणतात, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मिथ्या कल्पना मागे सर. आणि त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी ताटी उघडलेली आहे आणि ज्ञानोबराय बाहेर येतात. जगाला हरिपाठ, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 अभंग गाथा देतात. आणि त्या ज्ञानोबरायांचा उद्या समाधी सोहळा आहे आणि या समाधी सोहळ्याचा सोहळा करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. म्हणून आपण दरिद्र्यावानी राहायचं नाही, भजन करायचंय. विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु श्रीपादराव महाराज की. हर 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 ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि ज्ञानोबरायांनी ताटी उघडलेली आहे आणि ते ज्ञानोबराय जगाच्या कल्याणासाठी देह कष्ट करतात. जगाच्या कल्याणा दादा विभूती, जगाच्या कल्याणासाठी जगाच्या कल्याणा देह कष्ट विधी परोपकारी. आणि असे देह कष्ट अनेक संतांनी केले. त्याचपैकी नामदेव महाराज. आणि ते नामदेव महाराज आपल्याकडे मन प्रचित. नामयाचा तुका आणि ज्ञानियाचा एक. तुकोबाराय नामदेवराय वेगळे नाही, एकच आहे. गोलोकामध्ये 19व्या खुर्चीमध्ये आमच्या एका संत माऊली त्या ठिकाणी जाऊन बसलेले आहे. आणि बसल्यानंतर इतर साधू संतांनी नमन केलं, दंडवत घातलं की तुम्ही गोलोकामध्ये 19व्या खुर्चीमध्ये तुम्ही या ठिकाणी आलात, हा तुमचा अधिकार तुम्हाला प्राप्त कसा झाला. आणि त्या संतांचं नाव आहे शबरी माता. शबरी मातेने सांगितलं, माझं लग्न ठरलं होतं आणि लग्नामध्ये दुसऱ्या मुक्या जीवांचा बळी देण्यासाठी अनेक दावणीला बांधले होती जनावर. हे वडिलांना मी विचारलं, हे कशासाठी आणलंय. आणि त्यावेळेस वडील म्हटले, तुझं उद्या काही दिवसांनी लग्न आहे, तर त्या लग्नासाठी हे प्राण्यांचा जीव द्यायचा आहे म्हणून यांना आणलंय.
तर माझ्या लग्नासाठी अनेक जीवांचा, या मुक्या प्राण्यांचा जीव घ्यायचा आहे आणि याच ठिकाणी सर्वस्वाचा त्याग केला आणि शबरी माता त्या ठिकाणी निघतायत, अरण्यात जातायत. अरण्यामध्ये एका उंटाच्या त्या शरीरामध्ये, कुजलेल्या शरीरामध्ये लपतायत महाराज. शबरी मातेच्या शोधासाठी अनेक शिपाई पाठवले गेले. शबरी मातेचा शोध लागला नाही आणि हा शोध लागला नाही. काही दिवसांनी शबरी माता मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये झाड सेवा करत आहे. आजही आपण आश्रमामध्ये सेवा करताना बाळांनो, आज आपण आश्रमामध्ये आपल्या गुरुजींच्या आश्रमामध्ये सेवा केली पाहिजे. शबरी मातेने काय केलं? सेवा केली महाराज. ज्यावेळेस ऋषी येण्याच्या अगोदर रस्ता झाडावा, फुले अथरावीत आणि ऋषींचं स्वागत करावं, असं अनेक दिवस चाललं होतं. आजही आपण सकाळी उठल्यानंतर पाठाच्या अगोदर आपण गुरूंची सेवा करतोच ना. करता ना तुम्ही? इकडं आमच्या ताई करताना, आणि ही सेवा केली पाहिजे. आणि ह्या सेवेचं फळ म्हणजे शबरी मातेला 19वी खुर्ची त्या ठिकाणी गोलोकामध्ये भेटली महाराज. शबरी माता काय करायची? सकाळी लवकर उठायची, सडा सामर्जन करायची, रस्ता साफ करायची आणि सेवा करायची. एके दिवशी ऋषींनी विचार केला, आजपर्यंत हा रस्ता कोण झाडतंय? आपल्या अगोदर हा रस्ता कोण झाडतंय? आपली सेवा कोण करताय? एके दिवशी आता वय झालं होतं, त्यामुळे काय ऋषी पुढे गेले आणि पुन्हा मागे येत आहेत. तर त्या ठिकाणी शबरी माता दिसती झाली आणि शबरी माता दिसती झाल्यानंतर त्या मातेने गुरुवर्यांना दंडवत घातलं आणि दंडवत घातल्यानंतर शबरी मातेला गुरुवर्यांनी सांगितलं की तुला भगवंताची भेट होईल. तुझ्या भेटीसाठी प्रत्यक्ष भगवंत राम प्रभू येतील. आणि गुरूंच्या चरणावर विश्वास ठेवला महाराज. ठेवताना तुम्ही विश्वास? इकडे मागे, अरे गुरुच्या चरणावर विश्वास ठेवल्यानंतर काय होईल? तेने भेटे देव आपे आप, तेने भेटे देव आपे आप, हा तेने भेटे देव आपे आप, तेने देव आपे आप. गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव. तेने भेटे देव आपे आप, तेने भेटे देव आपे आप, तेने भेटे देव आपे आप, आपे आप. या ताईसाठी एकदा टाळ्या वाजवा. सुंदर गायन केले यांनी. तेने भेटे देव आपे आप, तेने भेटे देव आपे आप. आणि गुरूंच्या चरणावर विश्वास ठेवायचा आहे. या ठिकाणी गुरु ते आपल्याला जे नाम देतात त्या नामावर विश्वास ठेवल्यानंतर काय झालं महाराज? वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. बोलिले वाल्मिक तैसाची करीन वर्तुणी दावीन नामा म्हणे. भगवंतानी अवतार घेण्याच्या अगोदर भगवंतानी वागावं कसं, जीवन आचरण कसं करावं, त्यासाठी वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं. तसंच वागावं लागलं देवाला. म्हणजे संतांचं देव ऐकतो म्हणून संत श्रेष्ठ आहेत. म्हणून ज्ञानोबरायांचा 729वा सोहळा आहे. या ठिकाणी वर्णन असं करावं लागेल. ज्ञानेश्वर महाराज की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा
वाजवा ज्ञानोबा वा वा ज्ञानोबा 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 आपण शरण जायचे. शरण गेली याचे काय होते फळ. तुका म्हणे कुळ उद्धरिले तू मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण. शरणागता शरण्य मीची एकू. भगवान ज्ञानोबराय म्हणजेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये स्वतःचा पत्ता सांगताय की शरण आल्यानंतर मी त्याला मरण देत नाही, म्हणून मला शरण या. कसं जायचं? सर्व भावाने शरण जायचंय. तशी शबरी माता शरण गेलेली आहे. आणि मातंगर ते ऋषींनी सांगितलं या ठिकाणी तुला भगवंत तुझ्या भेटीला येतील. गुरुवर विश्वास ठेवला. आपलं इथं चाललं, गुरुवर विश्वास ठेवला आणि शेवटच्या घटिकेपर्यंत नवे नवे वय झालं. सकाळी उठावं, झाडून घ्यावं, फुले आथरावी, नवे नवे बोर आणावी, गोड असलेली बोर त्या पात्रात ठेवावी, कडू बोर. जब मेरे राम जी का मन होगा शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का मन होगा शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराई तो हसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से गिराऊंगी. आएंगे रघुराई उन्हें आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. ए सात सात लक्ष्मी का दर्शन मोरा शबरी पिया का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा शबरी की कुटियों का पावन होगा. गुरुचरणावर विश्वास ठेवला आणि प्रत्यक्ष भगवान प्रभू श्री रामचंद्र शबरी मातेला भेट द्यायला आले. आणि शबरी मातेला भेट दिल्यानंतर शबरी मातेला प्रभू श्री रामचंद्रांनी गोलोकामधील 19व्या खुर्चीमध्ये स्थान दिलं. आणि असं शबरी माता त्या 18 ऋषींना सांगते की मला फक्त आणि फक्त संतांच्या सेवेमुळेच, नवे नवे संतांवर विश्वास ठेवला म्हणून मला हे पद प्राप्त झालं, भगवंत प्राप्त झाला. आणि हा भगवंत सर्वसामान्यांना आपल्यालाही प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांची सेवा आपल्याकडनं घडणं महत्वाचे आहे. आणि संतांची सेवा घडण्यासाठी आपल्याला संत मांदियाळीमध्ये यावे लागेल. विठ्ठला आणि हे असं का झालं? शबरी मातेला 19व्या खुर्चीत गो मातेमध्ये गो लोकामध्ये स्थान का प्राप्त झालं? फक्त आणि फक्त शबरी मातेने केलेली गुरुचरणाची सेवा. या ठिकाणी तुम्ही म्हणाल चरण चरण म्हणजे काय? नामस्मरण हे गुरुचरण आहे.
आणि ह्या चरणाची सेवा शबरी मातेने केली आणि म्हणूनच तिला गोलोकामध्ये 19व्या खुर्चीत स्थान प्राप्त झालं. तसं नामदेव महाराजांनीच चरण सेवा केली आणि हेच नामदेव महाराज याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरण. हिची देवा पै मागत मागत हिची देवा पै मागत मागत हेच देवा पै मागत मागत हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित हा चरण सेवा अखंडित हा वास जावा पंढरीचा हा वास जावा पंढरीचा चरण सेवा अखंडित अखंडित वासुदेव पंढरीचा पंढरीचा वासुदेव पंढरीचा. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. नामदेव महाराजांची ही मागणी परमेश्वराने पूर्ण केली. महाराज या ठिकाणी प्रश्न सापडेल. नामदेव महाराज म्हणतात वास द्यावा पंढरीचा. पंढरीन पंढरपूर वेगळं आहे. काया ही पंढरी आत्मा पांडुरंग नांदत केवळ पांडुरंग आणि ही काया आणि हा आत्मा आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि ते समजून देतात संत गुरु. आणि ह्या गुरु चरणावर कोणाचे घर हा देह कोणाचा हे घर हा देह कोणाचा कोणाचे घर हा देह कोणाचा कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्मा रामदासा तुझे जाणे आत्मा रामदासा आत्माराम त्याचा तोची जाणे. आणि ह्या आत्मारामाने त्या परमात्म्याचं भजन करायचे नवे 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 शेवटच्या श्वासापर्यंत भजन करायचे. आणि ह्या भजनाची रीत संत आपल्याला सांगतात. आणि ह्या रीतीने गेलं तर आपला उद्धार आहे आणि नाही गेलं तर काय होईल महाराज. चुकलिया वर्म पेरा पडे चुकलिया वर्म फेरा पडे चुकलिया वर्म फेरा पडे चुकलिया वर्म फेरा पडे शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. चुकलिया वर्म फेरा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. असाच एक राजवाडा होता. राजवाड्यामध्ये वाड्यामध्ये एक आंधळे बाबा अडकले आणि अडकल्यानंतर बाबा आंधळे आणि आंधळे बाबांना रस्ता शोधायचा आहे. वाड्याला रस्ता एक आणि हा एक रस्ता ते शोधत शोधत निघालेले आहेत. वाड्याच्या भिंतीला हात लावत पुढे निघत आहेत. मधी शिपाई दिसले आणि ह्या शिपायांना आंधळे बाबांनी विचारलं या ठिकाणी मला बाहेर जायचंय रस्ता सांगा. त्यावेळेस शिपाई म्हटले इथून 2 मिनिटाच्या अंतरावर बाहेर जाण्याचा रस्ता आहे आणि हा रस्ता तुम्ही स्वीकारान बाहेर जा. आंधळे बाबांनी ते स्वीकारलं. पुढे निघाले आणि 2 मिनिटा दरवाजा भेटणार मात्र खाजू आली आणि भिंतीचा हात
डोक्याला लागला. पाय मात्र पुढे चालत राहिले. हात डोक्याला राहिला आणि दरवाजा चुकला आणि वर्म चुकलं. पुन्हा फिरावं लागलं. तसं आपण अभ्यास करताना, आपण गुरुजींच्या ठिकाणी पाठाला बसले असताना आपल्याला झोप लागली तर पाठ स्वीकारेल? पाठ लक्षात राहील का माऊली? पाठामध्ये आपल्याला झोप लागली तर पाठ लक्षात राहील? सपाट होईल. पाठ हा सपाट. 2008 साली या ठिकाणी आळंदीमध्ये येणं झालं. गुरुवर्य सचिन महाराज जाधव, सांगायला अभिमान नाही स्वाभिमान वाटतो, विश्वगुरु फाउंडेशनचा पहिला विद्यार्थी या ठिकाणी तुमच्या समोर कीर्तनासाठी उपस्थित. या ठिकाणी अंगावर रोमांच येतात की आज काय कृपा केली गुरूंनी, आणि एवढी कृपा केली की एका जडाचा उद्धार केला महाराज. नाही तर काय येत होतं आम्हाला? टाळ वाजवता येत नव्हता, हरिपाठ तर म्हणताच येत नव्हता, चाली तर लय लांब राहिल्या. मात्र गुरुचरणी ठेविता भाव, तेने भेटे देवा आप. म्हणून संतांनी सांगितलं महाराज. आणि आजची सेवा कशी आहे? बालक बापाची ताटी जेवे, ते बापा ते जेवू लागे. एखादं लहान मूल वडिलांच्या सोबत जेवत असेल आणि वडिलांना ते घास बिरवत असेल, आजची ही सेवा आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला विवेकू, तरी संत कृपा दिकू स्वज्वळू असे. आणि संतांच्या कृपेने या ठिकाणी उभं राहण्याचा योग प्राप्त झाला. म्हणून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एकच मनात ध्येय ठेवायचं, काही झालं तरी गुरुवरची श्रद्धा ढळून द्यायची. ऐकताय सगळे कीर्तन? गुरुवरची श्रद्धा ढळून द्यायची. आमच्या संतांची भाषाच आहे. वड वानळू जरी झाला तरी मी देवाचं चरण सोडणार नाही, तरी मी संतांचा त्याग करणार नाही. आणि म्हणूनच आज त्यांचा कीर्ती आहे महाराज. विठाला 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 विठाला. आणि ते संत नामदेव महाराज इच्छा काय करतात की माझं आणि परमात्म्याचं नेहमी सहवास राहावा. पहा, नामदेव महाराजांचे वडील काही कारणानिमित्त बाहेर जातात आणि नामदेव महाराजांनी सांगितलं की नामा संध्याकाळचा नैवेद्य तू दाखव. आणि नामदेव महाराजांचं वय लहान, बाल मनावर कसा परिणाम झाला मामा. नैवेद्य घेतलेला आहे आणि तो नैवेद्य घेऊन पंढरीश परमात्म्याच्या दर्शनासाठी नैवेद्य देण्यासाठी त्या ठिकाणी जाते झाले. आणि नैवेद्य दाखवला. नामदेव महाराज म्हणतात, आता देवा नैवेद्य खा. देवानी खाल्ला नाही, देव प्रगट झाला नाही. परत नामदेव महाराज 5 मिनिटं थोडे बाहेर खांबाच्या अलीकडे थांबतायत. आता तरी नैवेद्य देव ग्रहण करतील. महाराज तोही नैवेद्य ग्रहण केला नाही. नामदेव महाराज समोर येत आहेत, देवा नैवेद्य खा. नवे नामदेव महाराजांनी डोकं आपटायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी माझा पंढरीश परमात्मा प्रगट झाला. नैवेद्य खाला. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नैवेद्याचा मूर्ती देवी हो, नैवेद्याचा मूर्ती देवी. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगाची ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. फिरविले देऊळ जगाची ख्याती. हे नामदेवाती दूध प्याला, नामदेवाती दूध प्याला. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नामदेवाची दूध प्याला.
ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. आणि हे नामदेवांच्या हाताने प्रत्यक्ष भगवंत दूध प्याला महाराज. आणि ते नामदेव महाराज म्हणतायत मला आता सद्गुरूंच्या चरणामुळं औंढा नागनाथला गेल्यानंतर मला सद्गुरूंनी बोध केला आणि हा बोध माझ्यावर ठसावला महाराज. संत सभा बसलेली आहे आणि संत सभामध्ये वेळेअभावी लवकरच उरकली सभा. संत सभा बसलेली आहे आणि संत सभेमध्ये नामदेव महाराजांना थापटलं गेलं. नामदेव महाराजांना बोललं गेलं नामा कच्चा आहेस तू, नामा कच्चा बे कच्चा, जो नर कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा, ओ नर कच्चा बे कच्चा. आपण सगळं गुरूंची लेकरं आहात ना? हातवर करा. आहात ना? हातवर करा. हा, आपण सगळे लवकरच पक्के होणार आहात. नामा जो नर कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. करा हात खाली. ओ नर कच्चा बे कच्चा. नामदेव महाराजांचा अहंकार दुखावला गेला. बाबा नामदेव महाराजांनी औंढा गिळला आणि औंढा गाठला. नामदेव महाराजांनी औंढा गिळला आणि औंढा नागनाथ गाठला. त्या ठिकाणी एक ऋषी त्या ठिकाणी पिंडीवर पाय देऊन बसलेले आहेत आणि त्या ऋषींना नामदेव महाराज शरण गेले. वेळेअभावी लवकर शरण गेले आणि शरण गेल्यानंतर नामदेव महाराजांनी त्यांच्याकडून बोध घेतला आणि जन नव्हे अवघा जनार्दन. कुत्र्यामध्ये भगवंत पाहिला नामदेव महाराजांनी आणि भगवंत पाहिल्यानंतर आत्मज्ञान झालं. आणि आत्मज्ञान झाल्यानंतर भगवंत स्वरूप कसं आहे हे नामदेव महाराजांना कळालं. आणि ते नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मागणी मागतात. वास द्यावा वास द्यावा पंढरीचा, 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 वास द्यावा पंढरीचा. सदा सदा हरिदासाचा हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. ओ वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, 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 सदा संग हरिदासाचा. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. महाराज हे हरिदास म्हणावं तरी कोणाला? ज्याची प्रीती भगवंतावर हरींवर आहे त्यांना हरिदास म्हणावं. जे हरी चरणाविषयी एकनिष्ठ आहेत त्यांना हरिदास म्हणावं. भगवंताच्या विषयी ते एकनिष्ठ आहेत. आज भगवंत आपल्या ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या समोर थाप द्या. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या समोर आहे. तुकोबराय प्रत्यक्ष गाथेच्या रूपाने आपल्या समोर आहेत. माझे एकनाथ महाराज एकनाथी भागवताच्या रूपाने आपल्या समोर आहेत. रामदास स्वामी दासबोधाच्या रूपाने आपल्या समोर आहेत. आणि तरी आपण यांच्याकडं न जाता इतर माध्यमांच्या कहिल तरनुरणी पुसा संतासी पुसा संतासी जाऊनी
पुसासदाचे जाबुनी इंदरा नोरानी कार्य हिंडताऱ्या नोराणी पुसा संतांशी जाऊडी. त्र्यंबकेश्वरला ज्या वेळेस आमचे ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, सोपान काका, विठ्ठल रुक्माई प्रदक्षिणेला गेलेले आहेत. आणि प्रदक्षिणाला गेल्यानंतर झालं काय, एक वाघ माग लागलेला आहे. निवृत्तीनाथ चुकले, निवृत्ती दादा चुकले, जगन्नाथांच्या गुहेत गेले. निवृत्ती दादा चुकले म्हणून आपण शिकलो. त्या ठिकाणी निवृत्ती दादा चुकले म्हणून त्यांना सद्गुरू भेटले. आणि सद्गुरू भेटल्यानंतर तिथून परंपरा चालू झाली. आणि या ठिकाणी आपण आपल्यापर्यंत ती परंपरा आली. विठ्ठल हो. आणि हे निवृत्ती दादा ज्ञानोबरायांना बोध करतायत. गुरु शिष्य पण सिद्धीनेले. निवृत्ती दादा या ठिकाणी ज्ञानोबरायांके पाहतायत आणि म्हणतात ज्ञानोबरायांनी गुरु आणि शिष्य पण ही सिद्धीला पहा. ज्ञानोबरायन निवृत्ती दादा हे भाऊ होते, मात्र त्यांनी आयुष्यभर गुरु म्हणून निवृत्ती दादांकडे पाहिलं. तसं आज आपण आपल्या संस्थेत शिकत असताना गुरूंकडे एक पुरुष म्हणून कधी पाहू नये, गुरूंकडे एक व्यक्ती म्हणून कधी पाहायचं नाही. तर गुरूंकडे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि या गुरूंकडे या वृत्तीने पाहिलं तरच तुमचा उद्धार आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. आणि त्या वृत्तीने पाहिलं कोणी कोणी, चोखोबारायांनी त्या वृत्तीने पाहिलं भगवंताकडे. प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी विलीन होण्यासाठी चोखोबारायांनी अखंड परमात्म्याचं नामस्मरण. अबीर गुलाल उधळीत रंग नाता घरी नाते माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाते माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाते माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंडी गाऊ आम्ही वाळवंडी नाचू. आम्ही वाळवंटी नाचू. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंगणावू. पाण्याने तुका म्हणे नाम घेता, तुका म्हणे नाम घेता भक्त होती दंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. त्या चोखोबारायांनी एवढं भजन केलं आणि एवढा भजनाचा परिणाम असा झाला, महाराज भिंत कोसळली आणि चोखोबारायांचा देहावसान झालं. आणि त्या ठिकाणी चोखोबारायांची हड विठ्ठल विठ्ठल बोलत होती. थांब द्या, थांब देत चला. त्या ठिकाणी चोखोबारायांची हड विठ्ठल विठ्ठल बोलत होती. नामदेव महाराजांच्या दासीचं पद ज्यांनी स्वीकारलं की जनाबाई महाराज, जनाबाईंच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपल्या गौऱ्या स्मशानात गेल्या तरी आपण विठ्ठल विठ्ठल म्हणणार. बघा आपणच म्हणताय नाही. अरे त्या विठ्ठल भगवंताचं भजन आपण केल्यानंतर काय होतं, तेने होय शांती महत बापा. आणि ही शांती त्या भजनाने होते महाराज. संत चोखोबारायांनी ते भजन केलं आणि संत चोखोबाराय स्वतः म्हणतात माझा जन्म कोणत्याही जातीमध्ये झाला तरी होऊ द्या, परंतु मी हरिभक्ती सोडणार नाही. अभंगाचं 3रं चरण.
जन्म गीता बल त्यायाती जन्म गीता बल त्यायाती जन्म गीता बल त्यायाती जन्म गीता बल त्यायाती परिणा चुको हरे भक्ति परिणा चुको हरे भक्ति वास जावा पंढरीचा वास जावा पंढरीचा परिणा चुको हरि भक्ति परिणा चुको हरि भक्ति भक्ति रे वास जावा पंढरीचा वास जावा पंढरीचा जन्म हो का भलते याती परी न चुके हरिभक्ती. आणि या ठिकाणी नामदेव महाराज स्वतः मागणी मागतायत की कोणत्याही कुळामध्ये जन्माला घाला पण मी हरीचे भक्ती सोडणार नाही महाराज. संतदारी कुत्रा झालो भुंकत भुंकत द्वारी आलो. अरे कुत्र्याच्या जन्माला घाला मात्र संतांच्या घरी घाला महाराज. श्रीमंताच्या कुत्र्याला सुद्धा मान दिला. तुझे द्वारीचा कोतरा नको मोकलो दातारा नको मोकलो दातारा नको मोकलो दातारा दारीचा कुतरा नको मोकलो दातारा आणि ते संत भांगणी मागतायत तुझ्या दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. आणि एवढं संतांचं परमेश्वराचं एक चित्त झालेलं असतं महाराज. आणि ते नामदेव महाराज प्रत्यक्षात माऊलींच्या समाधी सोहळ्याला उपस्थित आहे. देवनिवृत्त्याने धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. आणि भगवंत स्वतः आणि निवृत्ती दादा माझ्या ज्ञानोबरायांना घेऊन समाधीच्या ठिकाणी बसवण्यासाठी. पहा या ठिकाणी प्रश्न असा पडतो माऊली ज्ञानोबरायांनी समाधी घेऊन 729 वर्ष झालं मात्र माझा अनुभव या ठिकाणी सांगायचं झालं. गुरुवर्य ज्या वेळेस मृदंगाच्या साधनेसाठी सकाळी 4ला उठवायचे महाराज. उठता तुम्ही 4ला? उठता तुम्ही 4ला? वा वा तुम्ही खोटं बोलतो वा सुंदर. 4ला उठलं पाहिजे नाही तर आळंदी सोडून निघून गेलं तरी चाललं. अरे आळंदीमध्ये येऊन जो विद्यार्थी 4 नंतर उठतो मोठं वाक्य सांगतो. जो आळंदीमध्ये येऊन तो विद्यार्थी 4 नंतर उठतो तो कधीच विद्यार्थी घडत नाही असं मोठ्या महात्म्यांचं मोठं वाक्य. करा करा वैराग्य धारण करा आणि त्या वैराग्यावर ज्ञान प्राप्त होतं महाराज. आणि हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण 4 किंवा 5ला उठलं पाहिजे. साधना केली पाहिजे. माझा अनुभव या ठिकाणी सांगतो. गुरुवर्य ज्यावेळेस 4ला उठवायचे आम्हाला काठी घेऊन यायचे पाईप घेऊन यायचे दरवाजावर ठोकायचे उठा. आम्ही लगेच उठायचं. ताट दिवशी उठायचं. गोळ्या बाजूला ठेवायच्या. बाजूला ठेवल्यानंतर आणखी अंगावर शहारे येतात. लगेच मृदंग घ्यायचा खाली जायचं. लगेच साधना करायची. आणि हे साधना करत 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 सद्गुरूंच्या कृपेने देवाची सेवा करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. सांगायचं तात्पर्य एवढंच सेवा करत असताना मला असा अनुभव आला की मृदंग साधना करत असताना आळंदीमध्ये पाहिल्यानंतर ज्ञानोबरायांच्या समाधीवर एक दिव्य असं तेजोमय लख प्रकाश त्या ठिकाणी दिसतोय. आणि हा लख प्रकाश त्या समाधीच्या ठिकाणीच त्या ठिकाणी दिसतोय. आणि पहा विज्ञानही सांगतंय की नासाने शोध लावला महाराज. चंद्रावर नील आर्मस्ट्रॉंग गेलेले आहेत आणि गेल्यानंतर त्यांनी एक पाहिलं की दिव्य ज्योत पृथ्वीवर दिसते बाबा. आणि ही जी ज्योत कुठली आहे तर ही ज्योत नासाला मेसेज केले आणि मेसेज केल्यानंतर ही ज्योत आहे तरी कुठली तर ही ज्योत आहे भारतातली.
ही ज्योत भारतातली आहे तरी कुठली? पृथ्वीवरती ज्योत दिव्य प्रकाश दिसतोय, ही ज्योत भारतामध्ये आहे, ही ज्योत महाराष्ट्रात आहे, ही ज्योत महाराष्ट्रात आळंदीमध्ये आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी हे ज्ञानोबारायांचं ज्ञानेश्वरीचं ठिकाण. उजेड भोवनी उजेड राहिले, उजेड भवानी उजेड राहिले, निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान. मुक्ताबाई ओ मुक्ताबाई इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची अरुंदी नागरी समाधी ज्ञानेशाची ओ ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी नागरी समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी आणि ते ज्ञानोबारायांच्या समाधीचं ठिकाण त्या ठिकाणी मॅसेजद्वारे कळवण्यात आलं. आणि ते ठिकाणी महाराज अमेरिकेचे नासाचे शास्त्रज्ञ त्या ठिकाणी येत आहेत. आणि आल्यानंतर मोठे मशीन्स घेऊन येत आहेत. आणि मशीन घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी दृष्टांत असा झाला, भुंगे बाहेर निघले. आणि त्या ठिकाणी त्यांना एवढा दृष्टांत झाला की ते खरे ज्ञानोबारायांची समाधी आहे. आजही ज्ञानोबारायांची संजीवन समाधी आळंदीमध्ये आहे. आणि तशी समाधी आपली व्हायची असेल तर ज्ञानोबारायांनी काय केलं? सद्गुरूवर गुरुवर भाव ठेवला. आणि म्हणून सद्गुरूवर भाव ठेवल्यानंतर आज ज्ञानोबाराय समाधिस्थ होतात आळंदीमध्ये. तशी अवस्था आपल्यालाही प्राप्त करून घ्यायची असेल तर सद्गुरूंना गुरूंवर आपण भाव ठेवायचा आहे. आणि भाव ठेवून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि ते सद्गुरू आपल्याला मोठ्या आनंदाने परमेश्वराचं भजन शिकवतात. कसं? आनंदाने मोठे हातवर करायचेत, हातवर करायचेत. गुरुवर आपल्याला भजन शिकवतात. कसं? विठोबा रखुमार कुमार एक एक ठोबा रखुमार, एक एक ठोबा रखुमार, विठोबा रखुमाई बोका पाहिजे त्या विठोबा रखुमा विठोबा